Hi peeps. So today we are going to see the topic which is education system, everyone's favorite topic, है ना? So how's study going on? है ना? Future officers going to see into the IBSC, है ना? Security assistant, as a security assistant, everyone is going to join it. Because everyone is working so well as you are watching it on a daily basis. Because we already know this is the qualification examination, and if you are doing it regularly it means you are going to clear it. Okay, let's start है ना. आजचा टॉपिक आहे एव्हरीवन्स फेवरेट और नॉट, है ना, शिक्षण व्यवस्था, education system. Now let's see what are the points which we are saying on daily basis. We are going to see it on today also. The first point, line to line translation. Okay, line to line translation and not word to word. The second point which we have to keep into the mind is grammar. And the third point is about tense. If it is talking about past tense, we have to do the translation into the past, and if it is talking about the future or present or anything, then our translation should be into the same tense and not into the another. Okay, ज्या पण दुसऱ्या पॉईंट मला मध्ये मध्ये आठवतील आय लेट यू नो, और व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स आय लेट यू नो. ठीक आहे, लेट स्टार्ट द फर्स्ट सेंटेन्स. व्यक्ती आणि समाजाला आकार देण्यात शिक्षण व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. दिस साऊंड्स ॲज अन इम्पॉर्टंट, है ना, काहीतरी खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपलं जे ट्रान्सलेशन येईल त्याच्यामध्ये समथिंग लाईक द इम्पॉर्टन्स इट शुड साऊंड, है ना. व्यक्ती मीन्स वॉट, इंडिव्हिज्युअल, समाजाला, सोसायटीला काय करते, शेप करते, आकार करते. वॉट, एज्युकेशन सिस्टम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, है ना. अवर ट्रान्सलेशन शुड साऊंड लाईक समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघूयात आपण ट्रान्सलेशन आपलं. शिक्षण व्यवस्था विच इज एज्युकेशन सिस्टम. द एज्युकेशन सिस्टम प्लेज अ पायवोटल मीन्स इम्पॉर्टंट. दिस शोज द इम्पॉर्टन्स, ठीक आहे, role in shaping individuals and the societies, and full stop. Let's see the next sentence. हे वैयक्तिक विकास, कॉमा, आर्थिक प्रगती आणि सामाजिक एकोपाचा पाया आहे, आणि फुल स्टॉप. इथे जसं की आपण पाहिलं आहे, जर तुम्हाला हे सेंटेन्स खूप जास्त हार्ड वाटत असेल तर वेर वी हॅव टू स्टॉप ॲट कॉमा अँड, आणि तिथे थांबून आपण ट्रान्सलेशन करू शकतो. बट ॲज वी ऑलरेडी डिस्कस्ड की आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, आपण खूप पुढे आलेलो आहेत, है ना. बेसिकपासून थोडी अभ्यास करतो आपण. नाव राईट नाव वी आर ॲट मॉडरेट लेवल वेर वी शूड अबेल टू ट्रान्सलेट द होल सेंटेन्स इन वन गो. वैयक्तिक म्हणून आपल्याला पूर्ण फुल स्टॉपपर्यंतच वाचायचं आहे, ठीक आहे. वैयक्तिक विकास मीन्स पर्सनल डेव्हलपमेंट, आर्थिक प्रगती, इकॉनॉमिक प्रोग्रेस, आणि समाजातील सामाजिक एकोपा. सामाजिक मीन्स सोशल. व्हॉट इज मीनिंग ऑफ एकोपा? एकोपा मीन्स कोहेशन, ठीक आहे. अँड नाउ लेट्स सी द होल ट्रान्सलेशन ऑफ दिस वर्ड. इट इज द फाउंडेशन, पाया आहे कशाचा? पर्सनल डेव्हलपमेंटचा, इकॉनॉमिक प्रोग्रेसचा, अँड सोशल कोहेशन का. अँड फुल स्टॉप. लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. हे भक्कम शिक्षण व्यवस्था केवळ ज्ञानच देत नाही, कॉमा, यू कॅन स्टॉप हिअर, बट ॲज वी ऑलरेडी सॉ वी आर गोइंग टू रीड इट कम्प्लिटली. तर तर्कसंगत विचार, कॉमा, यू कॅन अगेन स्टॉप हिअर अँड डू द ट्रान्सलेशन, बट वी आर डुईंग इट. कल्पकता आणि नैतिक मूल्ये देखील शिकवते, अँड फुल स्टॉप. भक्कम काय करते, ही एक शिक्षण व्यवस्था जी आहे, एज्युकेशन सिस्टम आहे, ती काय करते, दॅट नॉट ओनली इम्पॅक्ट्स व्हॉट नॉलेज बट ऑल्सो दिस टीचेस द व्हॉट तर्कसंगत विचार. तर्कसंगत मीन्स क्रिटिकल अँड विचार मीन्स थिंकिंग. रादर कल्पकता मीन्स क्रिएटिव्हिटी. ओके, कीप दिस इन माइंड. कल्पकता अँड कल्पना मीन्स इमॅजिनरी. ओके, कल्पना करणे मीन्स इमॅजिन करणे. कल्पकता मीन्स क्रिएटिव्हिटी. नैतिक मूल्ये मीन्स एथिकल व्हॅल्यूज. दिस इज वॉट टीचेस.
Let's see the, and bhakkam means robust. Okay, bhakkam means robust. A robust education system not only imparts knowledge but also teaches critical thinking, creativity, kalpakta, and ethical values, naitik mulye. And full stop. तथापि, however, okay, let's read the first sentence. अनेक शिक्षण व्यवस्थांना असमान उपलब्धता, जुनाट अभ्यासक्रम आणि you can stop here, but we are continuing. अपुरी संसाधने अशा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. And full stop. तथापि means however, अनेक many systems ज्या आहेत educational systems that faces challenges. What are the challenges? Inequality, उपलब्धता, access, जुनाट, old, outdated, अभ्यासक्रम, syllabus, curriculum आणि अपुरी, inadequate संसाधने, रिसोर्सेस अशा आव्हानांना काय करावं लागतं, चॅलेंजेसचा फेस करावं लागतं. Now let's see the whole sentence translation. However, many systems face challenges such as inequitable access, outdated curriculum. Curricula is also right. Curricula is also right. And inadequate resources. And full stop. शहरी आणि ग्रामीण शाळांमध्ये अनेकदा मोठी दरी दिसून येते, ज्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता आणि शैक्षणिक निकालांमध्ये तफावत असते. अँड फुल स्टॉप. अर्बन अँड रूरल स्कूल्समध्ये अनेकदा मोठी दरी दिसून येते. मीन्स देर इज अ गॅप बिटवीन. दरी मीन्स गॅप विथ वॉट? पायाभूत सुविधा, विच इज इन्फ्रास्ट्रक्चर. पायाभूत सुविधा मीन्स इन्फ्रास्ट्रक्चर. शिक्षकांची गुणवत्ता, टीचर्स क्वालिटी, अँड शैक्षणिक निकाल, एज्युकेशनल आउटकम्स और लर्निंग आउटकम्स यांच्यामध्ये काय दिसतो? गॅप दिसतो. लेट्स सी द होल सेंटेन्स. There is a often significant gap between urban and rural schools with disparities in infrastructure, teacher quality, and learning outcomes. And full stop. Now the role. Okay. शिक्षकांची भूमिका सर्वोपरी आहे, कॉमा. ते केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक करणारे मार्गदर्शक आहेत. अँड फुल स्टॉप. शिक्षकांची भूमिका, टीचर्स रोल इज नॉट ओनली इन्स्ट्रक्टर. इट्स नॉट ओनली इन्स्ट्रक्टर बट व्हॉट इज? मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक. बट हू इन्स्पायर्स. ओके. प्रेरणा देणारे काय करतात? इन्स्पायर करणारे. अँड मार्गदर्शन देणारे मीन्स गाईड करणारे काय आहे? मेंटॉर्स आहेत. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. द रोल ऑफ टीचर इज पॅरामाउंट. दे आर नॉट जस्ट इन्स्ट्रक्टर्स बट मेंटॉर्स हू इन्स्पायर अँड गाईड द स्टुडंट. अँड फुल स्टॉप. प्रशिक्षण, सन्मानजनक वेतन आणि व्यावसायिक विकासाद्वारे शिक्षकांना पाठबळ देणे आवश्यक आहे. फुल स्टॉप. ओके. प्रशिक्षण, ठीक आहे. ट्रेनिंग, प्रशिक्षण, ट्रेनिंग, सन्मानजनक वेतन मीन्स फेअर सॅलरीज, व्यावसायिक विकासाद्वारे प्रोफेशनल डेव्हलपमेंट याच्या थ्रू काय करणं? सपोर्ट करणं is important. This sound as a importance. Okay, our translation should sound like importance. Supporting teachers through training, fair salaries and professional development is essential. How we are showing the importance? By using the word essential. Okay, you can either use important, it is important, either you can use it as essential. Okay, it's important. नुकत्याच आलेल्या महामारीमुळे ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार वेगाने झाला असून त्यातून नवीन संधी आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. अँड फुल स्टॉप. रिसेंटली द राईज ऑफ
the rise of online education because of what? Mahamari means pandemic. Okay, that what introduced the new possibilities, and avhane means challenges. Now let's see the whole sentence. The rise of online education, accelerated by the recent pandemic, has introduced new possibilities and challenges, and full stop. What are the new words you have to keep into the mind? Mahamari means what? Pandemic. डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची उपलब्धता आणि लवचिकता वाढू शकते, कॉमा, परंतु यामुळे डिजिटल दरी देखील प्रकर्षाने समोर आली आहे, कॉमा, जिथे उपकरणे किंवा इंटरनेट नसलेले विद्यार्थी मागे पडत आहेत, फुल स्टॉप. दिस इज द लॉन्ग सेंटेन्स है ना. whenever there is a long sentence, what we already studied, की जिथे पण कॉमा येईल किंवा अँड येईल तिथे we can stop and do the translation till that point only. जसं की इथे एक कॉमा आला, आपण इथे थांबू शकतो, इथे कॉमा आला, इथे थांबू शकतो, आणि तितकंच आपण ट्रान्सलेशन करू शकतो. बट ॲज वी ऑलरेडी ट्राईंग टू डू द होल सेंटेन्स ट्रान्सलेशन ॲट वन पॉईंट, जसं की आपण पाहिलं आहे की पूर्ण सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला तिथल्या तिथे ट्रान्सलेशन करता आलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ स्टॉपिंग आपण आता बेसिकपासून मॉडरेट लेवलपर्यंत आलेलो आहोत. नेक्स्ट जे आपण करणार आहोत, मॉडरेटपासून थोडंसं ॲडव्हान्स पण होण्याचं ट्राय करणार आहोत. ठीक आहे, 1-2 व्हिडिओज नंतर, आता याच्यानंतरचे जे 1-2 पॅसेज होईल त्याच्यानंतर आपण अजून ॲडव्हान्स टेक्निक्स यूज करणार आहोत. ठीक आहे. सो इफ सम पर्सन इज डायरेक्टली कमिंग ऑन दिस व्हिडिओ, दॅट पर्सन विल फील लाईक की किती अवघड आहे यार, किती अवघड आहे ट्रान्सलेशन, खूपच जास्त अवघड जाते. नाही, दिस इज नॉट ॲज सच इझी. जर डायरेक्टली तुम्ही ह्या व्हिडिओवरती आला असेल तर तुम्हाला हे अवघड वाटेल. बट इफ यू सी फ्रॉम द स्टार्ट, फ्रॉम बेसिक, जर व्हिडिओ नंबर 1 पासून पाहिलं तर यू कॅन सी की आपण कसं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करत होतो, त्याच्यानंतर मोठं सेंटेन्स आलं तर त्याला कसं आपण ब्रेक करत होतो. या सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत त्या तुम्ही मागच्या व्हिडिओजमध्ये पाहाव्या लागतील. ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ दिस डिजिटल लर्निंग. जे डिजिटल शिक्षण आहे, डिजिटल लर्निंगमुळे कॅन इन्क्रीज द ॲक्सेस. याच्यामुळे काय होतं, वाढू शकतो. व्हॉट इज द ॲक्सेस? अँड उपलब्धता आणि लवचिकता मीन्स फ्लेक्झिबिलिटी. उपलब्धता मीन्स ॲक्सेस अँड लवचिकता मीन्स फ्लेक्झिबिलिटी. ओके, इथपर्यंत थांबू शकतो. जर आपण इतकंच वाचलं, इतकंही ट्रान्सलेशन करू शकतो. लेट मी गिव्ह इट फॉर समवन हू इज नॉट एबल टू अंडरस्टँड. ठीक आहे, कॉमापर्यंत. बट जे आपले ओल्ड स्टुडंट्स आहेत, ज्यांनी ऑलरेडी दे आर डुईंग इट फ्रॉम द फर्स्ट व्हिडिओ, तर त्यांना ठीक आहे हे बोरिंग वाटेल की अरे यार व्हॉट शी इज डुईंग, की परत ते कॉमा, परत ते पहिल्यापासून करणं. बट लेट्स डू इट फॉर समवन जे अचानक ह्या व्हिडिओवरती आला आहे किंवा थोडंसं वीक आहे. ठीक आहे. लेट्स सी. डिजिटल लर्निंग कॅन इन्क्रीज ॲक्सेस अँड फ्लेक्झिबिलिटी, कॉमा. ओके, एकच सेंटेन्स मी एक्सप्लेन करणार आहे ते कॉमानुसार. ठीक आहे. परंतु यामुळे डिजिटल दरी देखील प्रकर्षाने समोर आली आहे, कॉमा. लेट्स स्टॉप हिअर अँड डू द ट्रान्सलेशन. ठीक आहे. But what? It also highlights what? Digital dari means, what happened to the pen? Pen is not working. Digital dari, digital divide देखील काय झालं आहे, प्रकर्षाने. इट हायलाइट्स what? जिथे डिव्हाइसेस नाही. ओके, तिथपर्यंतच करायचं होतं ना आपल्याला, कॉमापर्यंत. ठीक आहे. डिजिटल, ओके, बट इट ऑल्सो हायलाइट्स द डिजिटल डिवाइड वेअर स्टुडंट्स विदाउट डिव्हाइसेस. नेक्स्ट सेंटेन्स आहे. ठीक आहे. जिथे उपकरणे, डिव्हाइसेस अँड इंटरनेट नसलेले विद्यार्थी काय पडतात, मागे पडतात. स्टुडंट्स हू डोंट हॅव ॲक्सेस ऑफ डिव्हाइसेस अँड इंटरनेट, दे आर गोईंग बॅक. नाव लेट्स सी द होल सेंटेन्स. वेदर स्टुडंट्स विदाउट डिव्हाइसेस ऑर इंटरनेट आर लेफ्ट बिहाइंड, दे आर गोईंग बॅक. आता परत आपण मॉडरेट लेवलचं ट्रान्सलेशन करूया. ठीक आहे, कॉमावाला नाही करणार आहोत आता. एका सर्वांगीण शिक्षण व्यवस्थेने पारंपरिक ज्ञानासोबतच 21व्या शतकातील कौशल्ये जसं की डिजिटल साक्षरता आणि समस्या निवारण यांचा समतोल राखला पाहिजे, फुल स्टॉप. एका सर्वसमावेशक मीन्स होलिस्टिक अप्रोच. सर्वसमावेशक अप्रोच जो असतो तर काय बोलतात, होलिस्टिक एज्युकेशन सिस्टम, जी की काय करते, ट्रेडिशनल नॉलेजसोबतच विथ द हेल्प ऑफ दिस ट्रेडिशनल नॉलेज इवन इन 21st century स्किल्स जसे की विच आर वॉट, डिजिटल लिटरसी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. निवारण मीन्स सॉल्विंग.
यांचा काय करणं, बॅलन्स करणं, यांचा बॅलन्स राखता आला पाहिजे. लेट सी द होल सेंटेन्स. होलिस्टिक एज्युकेशन सिस्टम should balance traditional knowledge with 21st century skills like digital literacy and problem solving and full stop. शिक्षण व्यवस्था सर्वसमावेशक असावी. Whoever is a beginner, just read till the comma and do the translation till comma. Whoever is into the advanced level, let's read the whole sentence. ज्यामध्ये मुली, दिव्यांग मुले आणि उपेक्षित घटकांतील मुलांना समान संधी मिळेल याची खात्री केली पाहिजे. अँड फुल स्टॉप. एज्युकेशन सिस्टम शुड वॉट टू इन्क्लुसिव्ह, सर्वसमावेशक मीन्स इन्क्लुसिंग, एन्शुरिंग दॅट वॉट गर्ल्स, दिव्यांग मुले, चिल्ड्रन्स विथ डिसॅबिलिटीज अँड दोज फ्रॉम उपेक्षित घटक मीन्स मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज रिसीव्ह इक्वल अपॉर्च्युनिटीज, समान संधी मिळेल याची काय केली पाहिजे, खात्री केली पाहिजे. It should be inclusive, ensuring that girls, children with disabilities and those from marginalized communities receive equal opportunities. Full stop. And let's see the next sentence. Okay. पालक आणि समाजाचा सहभाग विद्यार्थ्यांची प्रेरणा आणि यश वाढवतो. फुल स्टॉप. पालक, पॅरेंटल, समाजाचा भाग means community involvement. This what enhances the student prerna, motivation and yash, which is success. Full stop. Parental and community involvement enhances student motivation and success and full stop. सरकारने शिक्षण क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक करणे आवश्यक आहे, जेणेकरून शाळा सुरक्षित, सुसज्ज आणि सक्षम शिक्षकांनी युक्त असतील. अँड फुल स्टॉप. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, मस्ट इन्व्हेस्ट इन टू वॉट, शिक्षण क्षेत्रात, एज्युकेशनमध्ये, एन्शुरिंग दॅट, जिथे की आवश्यक आहे, दिस इज शोविंग ॲज द इम्पॉर्टन्स. ठीक आहे, जेणेकरून स्कूल्स विल बी सेफ, सुरक्षित होतील, सुसज्ज, वेल इक्विप्ड अँड सक्षम शिक्षक मीन्स स्टाफ्ड विथ, सक्षम शिक्षकांनी युक्त असतील, स्टाफ विथ कॉम्पिटंट एज्युकेटर्स. शिक्षकांना इथे एज्युकेटर्स वापरणार आहोत. वाय? सक्षम जे कॉम्पिटंट आहेत, ओके, सक्षम आहेत. कॉम्पिटंट टीचर्स पण म्हणू शकतो, बट रॅदर वी आर युझिंग इट ॲज अ एज्युकेटर. लेट सी द होल सेंटेन्स. गव्हर्नमेंट्स must invest adequately in education, ensuring that schools are safe, well equipped and staffed with competent educators, or either you can use teachers. That is also right. Okay, there is nothing any wrong by using either educators or teachers. Okay, शेवटी, at the end. Okay, let's read the whole sentence first. शिक्षणाने विद्यार्थ्यांना आयुष्यभर शिकणारे, जबाबदार नागरिक आणि न्याय व समृद्ध समाजासाठी योगदान देणारे बनण्यास सक्षम केले पाहिजे. फुल स्टॉप. शेवटी, ॲट द एंड वॉट, शिक्षणाने, एज्युकेशन शुड गिव्ह द एम्पॉवर वॉट, लाईफ लॉंग लर्नर्स. ठीक आहे, लाईफ लॉंग लर्नर्स, रिस्पॉन्सिबल सिटीजन्स and what, न्याय means justice, just, समृद्धी, prosperous, समाज, सोसायटी यांचं काय पाहिजे, योगदान देणारे बनण्यास, कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी बनण्या इतके काय झाले पाहिजे, सक्षम झाले पाहिजे. ठीक आहे. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. अल्टिमेटली or at the end, education should empower students to become lifelong learners, responsible citizens and contributors to a just and a prosperous society. And full stop. शिक्षण व्यवस्थेने सुधारणा करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे, कॉमा, ज्यासाठी वचनबद्धता, नाविन्य आणि भविष्यासाठी सामायिक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. यामध्ये आय एम टेलिंग दिस सेंटेन्स अगेन ॲज फॉर द बिगिनर.
ठीक आहे. ज्यांना नाही लक्षात आलेलं आहे आत्तापर्यंत की हाऊ वी आर ट्रान्सलेटिंग द होल सेंटेन्स ॲट वन मोमेंट. ओके, हिअर इट इज अगेन वाय आय टूक दिस एक्झाम्पल, बिकॉज देर आर द कॉमा, देर आर द आणि. ठीक आहे. If you are not able to translate the whole sentence in one go, just do one thing. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कॉमा अँड लेट्स स्टॉप हिअर. नाउ लेट्स स्टार्ट ट्रान्सलेट इन टू माइंड. शिक्षण मीन्स एज्युकेशन, व्यवस्था मीन्स वॉट, सिस्टम इज वॉट. सुधारणा करणे मीन्स काय करणं, एक प्रोग्रेस करणं. ठीक आहे. प्रोग्रेस करण्यासाठी काय करणं आहे, एक निरंतर प्रक्रिया आहे. मीन्स काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. ठीक आहे. Now let's see the translation of till only this. Reforming education system. Reforming education system is a continuous process. ठीक है. Full comma. Now let's do the next sentence. ज्यासाठी वचनबद्धता means that requires what, commitment. Let's stop and do the translation. That requires commitment, comma. Now let's see what they are saying next. नाविन्य. What is नाविन्य means? Innovation. आणि इथपर्यंत थांबवत अँड डू द ट्रान्सलेशन. नाविन्य मीन्स इनोव्हेशन अँड स्टॉप. नाउ लेट्स रीड अगेन. भविष्यासाठी सामायिक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. मीन्स शेअर्ड विजन फॉर द फ्युचर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाउ लेट्स सी द अँड अ शेअर्ड विजन फॉर द फ्युचर. नाउ लेट मी टेल यू सम थिंग्स which are we already seen many times. We don't have to do the translation word to word. Do we, I'm asking this question, do we have to do the translation word to word while writing down? Tell me, does it? No, we don't have to do it. My second question is, do we have to do the translation line to line? Yes, the answer is yes, we have to do it. Because if you read this 500 words paragraph at one go, how you are going to remember this? How you are going to translate it? Rather, it will add too much confusion in your mind. How should I do it? How should I write? Okay. So instead, just do the line to line translation. The most important point. How to get marks more than someone else. Because your competition is with someone. Definitely correct. There is definitely competition between one person and you. This is person A and this is you. Now let me tell you the difference between you and this person. This person did the same translation and you also did the same translation, but let me tell you, you are going to get 2 to 3 marks extra because of the presentation. How you are presenting it into the paper, that's also important. Now let's see how you are going to more translate in a more better way. So for example, this person is started from here and that person did the line to line translation, every single line. Here the paragraph or the passage number 1 get ended, but that person started from here the passage number 2. Then again the second passage get ended here and this person started the passage number 3 over here and did the so on. Now you are the candidate who leaves some space over here and started the passage from here, the passage number 1 from here. Your first passage get ended over here, you write it down as a full stop. Then you leave some space, or I can say the one line over here, and then again leaving the space. I'm using the wrong pen. Let me write it down into the white. Okay. So the second passage started from here again, and then again you started from here. And your second passage get ended over here. You again left one line over here and started the third passage from here. Some space and the third passage. Okay. Now I'm checking the question paper. Okay. I'm checking this question paper.
I have to read it by line to line. Like I have to see where the passage is ending. I have to search it. Where is the second passage number? I have to search it by my eyes. And this will take some more time and the reading, but I have already exhausted, okay? Because by checking it on a daily basis, from morning I'm checking the question paper, I get exhausted by checking it. So here I have to read the question paper in a horizontal manner. And this is what making me more and more tired. And if once I become tired, I am giving some less marks. For example, the translation is in a more better way. For example, I wanted to give this person a 15 marks, but rather I'll choose to give 10 marks because this person makes my work hard and difficult. This person, here I have to read the question paper as a vertical manner. This is you, okay? This is you. You are going to this benefit. Why you are going to get more marks? Like maybe minimum 0.5 marks you are going to get more. Maximum depend on the examiner checker. The space you left, I have to read in a vertical manner. I already know where the passage number 1 started. I already know where it ended and where the passage number 2 started, where it ended the passage number 2 and where the passage number 3 started. I can just see by taking the overview of the page. So tell me, now I don't even have to tell why this person get more marks and this person don't. You already understood it. Okay. Now let's see. I already took some vocabulary. Okay. This is the vocabulary for this passage. Okay. I already took some passages. Look here. Okay. 7 passages till it. I created the 7 passages till it. We are also going to do more. We are going to do the 10 passages as we already discussed. And before the examination, we are going to be way forward as compared to the other peoples. Okay. Okay. Important keywords. Let's see what is the important keywords for today. Okay. 1. Okay, let it leave. Not need to add the numbers. The first word is pivotal role, which is महत्वाची. Pivotal means महत्वाची and role means भूमिका. सामाजिक एकोपा जेव्हा येईल तेव्हा आलं पाहिजे. सामाजिक means social, एकोपा means cohesion. असमान means inequitable, उपलब्धता means access. तफावत और असमानता means disparities. सर्वांगीण means holistic. उपेक्षित घटक means marginalized communities or समाज means societies. Samaj means society. Now today's passage is little bit smaller into the size. Why? Because I wanted to tell you this page thing. Okay, now it's already done. Now let me recall the things for you. जानबूझ के मी आज मुद्दामून छोटा पॅसेज घेतला because I wanted to tell you these things. What are those things? Line to line translation for your easy step. ठीक है. Grammar is important. Yes, grammar is important. Tense are important. Yes, tenses are important. Tone of the passage is very important. Okay, tone of the passage. Let me highlight it. Line to line translation is not something rule. This is not a rule. Why? But why we are following it? For our easiness. आपल्या स्वतःच्या easinessसाठी, आपल्या स्वतःच्या आपण इझिली ते लाईन टू लाईन ट्रान्सलेशन फॉलो केल्यानंतर आपल्याला इझी होतं ट्रान्सलेशन. ठीक आहे. त्यांनी नाही सांगितलं आहे आपल्याला की लाईन टू लाईन ट्रान्सलेशन करा किंवा पॅसेज नंतर वाचा वगैरे. त्यांनी नाही सांगितलेलं. ही आपण आपल्या इझिनेससाठी तयार केलेलं आहे. ठीक आहे. वन मोर थिंग विच आय वॉन्टेड टू टेल बट मी आय गेस बिकॉज आय टूक सम 5 points and tone we already discussed. Page I wanted to tell. Tenses, yes, do matter. Grammar do matter. Line to line translation I am not able to
रिकॉल. ठीक आहे, मला नाही आठवत आहे व्हॉट वॉज द 5th पॉईंट जो मी आणला होता. ठीक आहे, आय एम टेलिंग इट अगेन अँड अगेन इन एव्हरी पॅसेज की आपण कुठले रूल्स फॉलो करणार आहोत, कुठल्या गोष्टीने आपण इझी करतो आहे जास्त, विच इज लाईन टू लाईन. यानी आपल्याला इझी होणार आहे ट्रान्सलेशन. म्हणून हे अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन आय एम टेलिंग यू. ठीक आहे, पूर्ण सेंटेन्स नाही होते ट्रान्सलेशन. ठीक आहे, स्टॉप इट ॲट कॉमा, कॉमामध्ये थांबा अँड डू द ट्रान्सलेशन टिल इट. किंवा फॉर एक्झाम्पल अँड आला इथे, ते स्टॉप टिल हिअर, डू द ट्रान्सलेशन ऑफ सेंटेन्स फ्रॉम हिअर टू हिअर. अँडसाठी आणि लिहा, थांबा आणि पुन्हा याच्या पुढचं जे पण सेंटेन्स आहे ते करा अँड देन स्टॉप इट. ओके, मग फुल स्टॉप आल्यानंतर थांबा. दीज आर सम मोर इझी टिप्स टू फॉलो. आज मला ह्या सगळ्या गोष्टी जास्त सांगायच्या होत्या. दॅट्स वाय आय चूज टू टेक अ स्मॉल पॅराग्राफ. व्हॉट आय वॉन्टेड टू टेल, 500 वर्ड्सचा पॅसेज आहे हे. दिस यू ऑलरेडी नो है ना. आत्ता आपण सध्या मराठी टू इंग्लिश पाहत आहोत. हां, आय रिमेंबर. टायमिंग, हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द टायमिंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला काल लक्षात आलं की दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट, बिकॉज देअर इज अ क्वेश्चन ऑन बाय समवन की टायमिंग कसा मॅनेज करायचा. 1 hour टाईम आहे अँड 500 वर्ड्स आहेत. हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज द टाईम. फॉर एक्झाम्पल यू आर गुड स्पीकर ऑफ इंग्लिश. ठीक आहे, तुमची इंग्लिश चांगली आहे आणि कोणीही, सपोज तुम्हाला कोणीही मराठीमध्ये बोललं तर ते तुम्हाला इझी जातं ट्रान्सलेशन करायला. ठीक आहे, काही लोकांना हे नॅचरल स्किल आहे. आय गेस नॅचरली एक टोन येऊन जातो किंवा ॲटिट्यूड येऊन जातो की कोणीही समोरचा इवन मराठीत जरी बोलत असला तुम्ही तरी तुम्ही काही वर्ड्स इझिली कुठल्या लँग्वेजमध्ये यूज करता. आयदर आर यू यूजिंग इट इन टू द इंग्लिश और हिंदी. काही लोक हिंदी यूज करतात, बट आय नो की आपल्याला इथे हिंदी नाही. आय एम जस्ट टेलिंग यू द रियालिटी की जेव्हा समोरचा पर्सन, दिस इज पर्सन ए, तो तुमच्याशी जेव्हा कम्युनिकेशन करतो आहे, दिस इज यू, तो तुमच्यासोबत जेव्हा कम्युनिकेशन करतो आहे तेव्हा जर तो कम्प्लिटली मराठीमध्ये बोलत असेल तर इन विच लँग्वेज यू आर ॲन्सरिंग दॅट. ठीक आहे, आयदर मे बी की तुम्ही जास्त हिंदी वर्ड्स यूज करता मोस्टली ट्रान्सलेशन करायला किंवा इंग्लिश वर्ड्स यूज करता. जसं की माझ्या केसमध्ये आय एम युझिंग द मोर इंग्लिश वर्ड्स. ठीक आहे, इट्स नॉट बिकॉज की आय एम डॉमिनेटिंग इन टू द इंग्लिश और आय एम ट्राईंग टू डॉमिनेट इन टू द मराठी, बट तुमच्या तुमचा जो फेशियल स्ट्रक्चर जे डेव्हलप झालं आहे कंटिन्युअसली बोलून बाय डुईंग द कम्युनिकेशन स्किल्स, तुमचं एक कम्फर्ट तयार झालं आहे म्हणू शकते मी. ज्या कम्फर्टनुसार काही लोकांना ते जास्त हिंदी वर्ड यूज करतात किंवा इंग्लिशमध्ये वर्ड यूज करतात. सो फॉर दॅट पर्सन मराठी टू इंग्लिश जो पॅसेज येईल तो विथ रीडिंग विदिन 20 मिनिट्समध्ये ते ट्रान्सलेट करतील. आय एम टॉकिंग अबाउट द पर्सन हू इज more comfortable into the English. Now the same scenario, there is a person B, for example that person is talking into the English more. ठीक आहे, तो इंग्लिशमध्ये जास्त बोलतोय किंवा मराठीमध्ये बोलतोय किंवा हिंदीमध्ये बोलतोय, कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलतोय. अँड देर इज अ पर्सन जो ते रिप्लाय किंवा जे कम्युनिकेशन आहे, डेली कम्युनिकेशन, आय एम टॉकिंग अबाउट डेली कम्युनिकेशन, काहीही फॉर्मल कम्युनिकेशन नाही, काहीच नाही. फ्रेंड्ससोबत बोलताना, तुमच्या मित्रांसोबत बोलताना, तुमच्या आसपास सराउंडिंगमध्ये बोलताना तुम्ही कुठली लँग्वेज जादा डॉमिनेटिंगली यूज करता. तर हा जो पर्सन आहे तो जास्त जर मराठी वर्ड्स यूज करत असेल, ठीक आहे, मराठी वर्ड जास्त कम्युनिकेशनमध्ये यूज करतो आहे, तर तो पर्सन इथे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन त्याचं विदिन 20 मिनिट्समध्ये होईल. ठीक आहे, देर आर द प्रोज फॉर एव्हरी वन. ठीक आहे, देर इज अ वन पर्सन ज्याची इंग्लिशमध्ये तो जास्त कम्फर्टेबल आहे, तर जे मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन येईल तिथे तो विदिन 20 मिनिट्समध्ये ट्रान्सलेट करेल, बिकॉज दॅट पर्सन इज कम्फर्टेबल इन टू द इंग्लिश. ठीक आहे, तो इझिली पटपट ट्रान्सलेट करेल आणि त्याला ह्या पॅसेजसाठी, इंग्लिश टू मराठीच्या पॅसेजसाठी अराउंड 25 to 30 मिनिट्स लागतील आणि इथे 20 to 25 मिनिट्स लागतील. नाऊ लेट्स कन्सिडर द सिनॅरिओ ऑफ दिस पर्सन ज्याला इथे इतका टाईम लागेल. तर हा कंबाईन टाईम किती झाला, अराउंड ॲव्हरेजने किती झाला, अराउंड 50
टू 55 मिनिट्स झालं विथ रीडिंग. रीडिंगसोबत, ठीक आहे. तरीही याच्याकडे अराउंड 5 to 10 मिनिट्स रिमेन राहतील, ज्याच्यामध्ये परत रीड करू शकतो वॉट एव्हर दे हॅड रिटन डाऊन, आणि थोडेफार काही चेंजेस करावे वाटले तर यू कॅन डू इट. नाव लेट्स टेक दी सेकंड सिनारिओ, जिथे की मी बोललं होतं की देर आर सम पीपल हू आर मोर कम्फर्टेबल इन टू द मराठी. दे कॅन आयदर इवन टेक फ्रॉम 15 to 25 मिनिट्स. ठीक आहे, इथे ते कमीही वेळ घेऊ शकतात. हा पर्सन पण इथे कमी वेळ घेऊ शकतो, 15 to 25 मिनिट्सच घेईल. पण ह्या पर्सनला मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करण्यासाठी अराउंड 25 to 30 मिनिट्स लागतील, बिकॉज दॅट पर्सन इज नॉट मच मोर कम्फर्टेबल इन टू इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये तो कम्फर्टेबल नसल्यामुळे पटपट वर्ड्स येणार नाहीत डोक्यामध्ये किंवा पटपट ट्रान्सलेशन होणार नाही. त्यामुळे दिस पर्सन विल टेक अराउंड 25 to 30 मिनिट्स. ठीक आहे, तरी या पर्सनच्या केसमध्ये पण 50 to 55 मिनिट्समध्ये पॅसेज ट्रान्सलेशन कंप्लीट होऊन जाणार आहे. अँड स्टील दिस पर्सन विल ऑल्सो गेट द 5 to 10 मिनिट्स, जे की अगेन तुम्ही रीड करू शकता पेपर, किंवा अजून काही चांगले ॲड पॉईंट करायचे आहेत का वगैरे ते तुम्ही करू शकता. Now there is also one more point why there is a vary of around 5 minutes, because it is also on the speed. ठीक आहे, काही लोकांची स्पीड खूप छान आहे, हँडरायटिंगची स्पीड फास्ट आहे, छान म्हणण्यापेक्षा फास्ट आहे, हँडरायटिंगची स्पीड फास्ट आहे. काही लोकांची थोडी स्लो आहे, काही लोकांची थोडी मीडियम आहे, अँड दॅट्स वाय दिस टाईम वॅरीज. ओके, नाव गेट द पॉईंट की कोणाला किती वेळ लागणार आहे. काही लोक ॲक्च्युली इंग्लिशमध्ये खूप कम्फर्टेबल आहेत, काही लोक मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत, तर त्यांना तिथे प्रोज भेटणार आहे. जे लोक इंग्लिशमध्ये कम्फर्ट आहेत त्यांना तिथे प्रोज भेटणार आहे. सो कोणीही असं कमी राहणार नाही आहे. आता नाव द सेकंड पॉईंट, बट कोणी ना कोणी असणारच आहे. ठीक आहे, तुम्ही एका लँग्वेजमध्ये तर नक्कीच जास्त कम्फर्टेबल असतात, आयदर इंग्लिश और मराठी, दोन्हीपैकी एका लँग्वेजमध्ये तर आय एम प्रिटी शुअर की तुम्ही एका लँग्वेजमध्ये तर नक्कीच कम्फर्टेबल असतात. नाऊ लेट्स टेक दी थर्ड एक्झाम्पल. जसं की आपले काही सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मराठीमध्येही ते कम्फर्टेबल नाही आहेत. ठीक आहे, सो यू गाईज आर कम्फर्टेबल इन टू इंग्लिश. ठीक आहे, तुम्हाला इथे प्रो भेटणार आहे, तुम्हाला इथे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. तुम्ही जरी मराठीमध्ये नसलात कम्फर्टेबल तर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. देर आर सम पीपल्स जे की मराठी स्कूलमधून येत आहेत वगैरे, अँड दे आर सेईंग की आमची इंग्लिश एवढी चांगली नाही आहे, पण तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात ट्रान्सलेशन करण्यासाठी, सो तुम्हाला इथे पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तुम्ही मराठीवाले जसं की मी ज्या दोन्हीही सिच्युएशन सांगितलं. नाऊ द थर्ड सिच्युएशन विच आय हॅव टू टॉक इज हिंदी. फॉर एक्झाम्पल देर इज अ वन पर्सन जो की हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहे आणि इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे, नॉट कम्फर्टेबल इन टू द मराठी. बट फॉर्म भरताना किंवा महाराष्ट्राचे डोमायसेल असल्यामुळे त्यांनी मराठीमधून फॉर्म भरलेला आहे. नाव व्हॉट टू, इथे तर तुम्हाला प्रोज आहेच. ठीक आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये आहात पॉझिटिव्ह. सो व्हॉट यू हॅव टू डू नाव, जो तुमचा मराठी टू इंग्लिश असेल, म्हणजे असं नाही आहे ना की तुम्हाला मराठी अजिबातच येत नाही. ऑब्व्हियसली तुम्ही 10th मराठी शिकलेला आहात, म्हणून तर तुम्हाला हा फॉर्म भरता आला, म्हणजे मराठी तुम्हाला येत आहे. तर हा जो मराठी टू इंग्लिश आहे, तुमचं इंग्लिश चांगलं असल्यामुळे ह्या पॅसेजला, जो की इथे हा जो नॉर्मल पर्सन आहे जो की 25 to 30 मिनिट्स 20 to 25 मिनिट घेणार आहे, इथे तुम्हाला रिड्यूस करून यू हॅव टू टेक इट ॲज 15 to 25 मिनिट्स. ठीक आहे, वाय, बिकॉज तुमची इंग्लिश चांगली आहे. आता तुमची मराठी चांगली नाही आहे. ठीक आहे, जे की कुठे प्रॉब्लेम येणार आहे इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना. जेव्हा तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो आहे, डू वन थिंग की हिंदीमध्ये तुमच्या मनामध्ये ट्रान्सलेशन करा. ठीक आहे, मराठीमध्ये इंग्लिशमधून आधी हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करा, मनामध्ये, तिथे लिहायचं नाही हिंदीमध्ये. ठीक आहे, आय एम टेलिंग यू की त्या वर्डचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करा अँड देन डू इट इन टू द मराठी. बऱ्याचदा सिमिलॅरिटी असते वर्ड्समध्ये. ठीक आहे, कारण बोथ लँग्वेजेस आर रिटन डाऊन इन टू द देवनागरीमध्ये लिहिली जाते ना ही दोन्ही लँग्वेज. सो डू इट इन टू द हिंदी इन युअर माइंड अँड देन ट्रान्सलेट इन टू द मराठी. माइट बी इट विल बी हेल्पफुल फॉर यू. ठीक आहे, काही लोकांना तेही नाही हेल्पफुल झालं तर यू हॅव टू डू द प्रॅक्टिस मोर अँड मोर. दिस इज द ओनली वे, है ना. And for this passage, as you reduce the time over here, so this passage will take around 25 to 35 minutes and that is completely fine. ठीक आहे, तुम्हीही परत विदिन टाईमच ट्रान्सलेशन करणार आहोत. तुम्हालाही अगेन 50 to 55 मिनिट्समध्येच ट्रान्सलेशन तुमचं पण होत आहे.
ठीक आहे. नाव देर इज सम पर्सन की त्याला हे ट्रान्सलेशन करूनही होत नाही आहे. सो वॉट दॅट पर्सन कॅन डू अंटिल यू गेट द एक्झाम, अंटिल एक्झाम डे, आय विल सजेस्ट की हे जे बाकीचे लोक आहेत दे आर फॉलोविंग वन पॅराग्राफ आहे ना, माझ्या याच्यावरती प्लेलिस्टनुसार तर डेली एक पॅराग्राफ फॉलो करतायत. आय विल सजेस्ट यू अँड हू एव्हर इज कम्फर्टेबल, ठीक आहे, ज्यांना दोन्ही लँग्वेज येत आहेत इंग्लिश अँड मराठी, त्यांच्यासाठी हे इनफ आहेत. डेली वन पॅराग्राफ इज इनफ, वे मोर दॅन इनफ. ठीक आहे, त्याच्यात आपण सगळंच ऑलमोस्ट अचीव करतो आहे, तर इट इज वे मोर दॅन इनफ. बट जो हा जो पर्सन आहे लास्ट सिच्युएशनवाला, आय विल सजेस्ट यू हा जो व्हिडिओ आहे वॉच इट आयदर ट्वाईस, डबल पहा, कारण तुम्हाला जास्त मेहनत घ्यावीच लागेल ना कम्पेअर टू दिस पर्सन है ना. सो आयदर वॉच ट्वाईस, जर वॉच नसेल करायचे ट्वाईस, रीड द नोट्स, व्हिडिओ पहा पहिल्यांदा, देन नोट्स रीड करा, देन आफ्टर रीडिंग द नोट्स राईट युअर ओन, राईट ऑन पेपर, स्वतः प्रॅक्टिसही करा, लिहा. हे जर नसेल करायचं नोट्स वाचणं व्हिडिओ पाहणं, देन वॉच इट ट्वाईस. ठीक आहे, ट्रान्सलेशन वर्ड्स कीवर्ड्स अगेन अँड अगेन बाय कमिंग ऑन युअर इयर्स यू आर गोइंग टू रिमेंबर इट. ठीक आहे, वॉच इट ट्वाईस. जर दोनदा पाहूनही जर नाहीच कळलं, अरे हा वर्ड मला अजिबातच लक्षात नाही, परत पहा, डू इट अगेन अँड अगेन, दिस इज द ओनली वे है ना. ठीक आहे, चलो बाय आजसाठी. ठीक आहे, मला बरेचसे हे पॉईंट सांगायचे होते म्हणून मी थोडासा पॅराग्राफ छोटा घेतला होता, बट दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स. ठीक आहे, ट्रान्सलेशन कोणीही आता करू शकतं. आता ह्या लेवलला पोहोचलो आहे की आपण ट्रान्सलेशन इझिली करू शकतो आहे. बट वॉट इज इम्पॉर्टंट, हाऊ वी आर गोइंग टू प्रेझेंटेशन इन टू द पेपर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाव टाईम मॅनेजमेंट, कारण आपण बेसिक जेव्हा होतो तेव्हा आपण अजिबात टाईमवरती लक्ष नाही दिलेलं. ठीक आहे, टाईमवरती आपलं लक्ष नव्हतं, बट राईट नाव वी आर ॲट द स्टेज जिथे आपण प्रेझेंटेशनबद्दल विचार केला पाहिजे, टाईमबद्दल विचार केला पाहिजे. ठीक आहे, आणि आता आपली स्पीड आलेली पाहिजे की जिथे आपण 20 to 25 मिनिट्समध्ये इझी कम्फर्टेबल लँग्वेजवाला ट्रान्सलेशन झालं पाहिजे. अँड 25 to 30 मॅक्स, सॉरी 15 to 25 अँड 20 आय फॉरगेट टाईम. ठीक आहे, 20 to 25 मिनिट्समध्ये ज्या कम्फर्टेबल लँग्वेजचा, आणि 25 to 30 मिनिट्समध्ये. करेक्ट, आय वॉज राईट. आय थॉट आय गॉट समथिंग इन टू माय माइंड, तो कन्फ्यूज हो गई. 20 to 25 मिनिट्समध्ये कम्फर्टेबल लँग्वेजचा आणि 25 to 30 मिनिट्समध्ये नॉन कम्फर्टेबल लँग्वेजचा पॅसेज ट्रान्सलेशन झाला पाहिजे. नाव वी आर ॲट दॅट स्टेज. ठीक आहे, जिथे टाईमवरती काम करणं गरजेचं आहे. नाव हँडरायटिंग, हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह युअर हँडरायटिंग. इंग्लिशमध्ये तर बरेचसे लोक कम्फर्टेबल असतील कारण तुमचं ग्रॅज्युएशनच्या वेळेस पण खूप सारे पेपर वगैरे लिहिलेले आहेत. बट मराठीमध्ये बरेचसे लोक कम्फर्टेबल नाही आहेत कारण आफ्टर 10th त्यांनी कधी मराठी लिहिलेलंच नाही. व्हॉट इज द सोल्युशन फॉर इट? लिहिणं है ना, याच्यापेक्षा दुसरं काही लिहू शकतो का आपण? लिहिणे, दिस इज द ओनली सोल्युशन. किंवा डायरेक्टली पेपरमध्ये जाऊनही तुम्ही लिहिलं तरी आय डोंट थिंक इट इज ॲज सच प्रॉब्लेमॅटिक. बट ॲटलिस्ट एक पॅसेज काय करा, मराठी लँग्वेजमध्ये लिहा. ठीक आहे, ॲटलिस्ट वन पॅसेज, एकच पॅसेज लिहा. इंग्लिशमध्ये नाही स्वतः प्रॅक्टिस केली किंवा टायमिंग लावून केलं, दॅट विल बी फाईन, कारण आपण बरेचसे पॅसेज घेतले ज्याच्यामध्ये सगळेच वर्ड डेव्हलप होतात. बट इट इज लाईक आय एम टेलिंग यू द इझी सोल्युशन की ॲटलिस्ट एक पॅसेज लिहून जा मराठीमध्ये बिफोर एक्झामिनेशन. इंग्लिशमध्ये तर यू गाईज आर कम्फर्टेबल, तर इथे टायमिंगची वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. मराठीमध्ये आली तर येऊ शकते, पण मराठीसाठी ॲटलिस्ट एक पॅसेज तर लिहून जा. अँड इफ यू वॉन्टेड टू डू द एक्स्ट्रा वर्क, ज्याला आपण कोणाला एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे, सो आय विल सजेस्ट की 1 hour टायमिंग लावा. एखादा व्हिडिओ घ्या, कुठलाही व्हिडिओ घ्या ज्याच्यामध्ये आयदर इंग्लिश टू मराठी आहे. ठीक आहे, हा एक पॅसेज घ्या किंवा टेलिग्रामवरून नोट्स घ्या, त्याच्यामधला एक पॅसेज घ्या जो मी इंग्लिशमध्ये आहे, दुसरा पॅसेज घ्या जो मराठीमध्ये आहे, टायमिंग लावा
आणि ट्रान्सलेशन करा. तुम्हाला इथे तुमचं स्वतःलाच कळून जाईल कुठली माझी कम्फर्टेबल लँग्वेज आहे. ठीक आहे. नाव यू विल आस्क मी की माझी कम्फर्टेबल लँग्वेज कुठली आहे, ती कसं शोधू. यू कॅन जस्ट ॲनालाइज युअरसेल्फ वाईल टॉकिंग विथ फ्रेंड. ठीक आहे. वाईल टॉकिंग विथ फ्रेंड्स तुम्हाला कळून जाईल की मी कोणते वर्ड जास्त यूज करतो. आयदर इंग्लिश यूज करतो की जास्त मराठी यूज करतो मी, कळून जाईल. ठीक आहे. तिथे तुम्हाला एक कम्फर्टेबल लँग्वेज कळेल. अँड डू दिस प्रॅक्टिस. ठीक आहे. ज्याला एक्स्ट्रा स्टडी करायचं आहे त्याला, ज्याला नाही करायचं आहे, ज्याला डेली बेसिसवरती व्हिडिओज अँड पॅराग्राफ, ॲक्च्युली डेली 1 पॅराग्राफ इज इनफ. बट ज्याला कोणाला एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे, स्पेशली आय विल सजेस्ट फॉर समवन हू इज नॉट कम्फर्टेबल इन टू द मराठी. ठीक आहे. ते लोक जास्त करून मराठी स्कूलिंग झालं आहे आणि त्यामुळे फॉर्म भरू शकलेत. ठीक आहे. आणि महाराष्ट्राची डोंबा साईड होते. बट दोज हू आर नॉट कम्फर्टेबल इन टू द मराठी, तुम्हाला काहीही घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. यू जस्ट हॅव टू डू दिस एक्स्ट्रा थिंग्स विच आय ऑलरेडी टोल्ड. इफ यू आर नॉट ओके टू डू दिस एक्स्ट्रा थिंग्स, जस्ट डू द थिंग की पॅसेज ट्वाईस पहा. ठीक आहे. दुसरा पर्सन जो आहे, जो ऑलरेडी मराठीमध्ये ओके, ह्या नोट्स नको खराब करायला, इथे मी खाली येते रफ वर्क. ठीक. जो पिन कुठला पर्सन मराठीमध्ये कम्फर्टेबल नाही आहे, यू डोंट नीड टू वरी. तुम्हाला काहीही घाबरायचं काम नाही आहे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे फक्त डबल पहा. तुम्हाला ट्रान्सलेशन लक्षात राहिलं, कीवर्ड्सची जी व्होकॅबलरी आहे ती लक्षात राहिलं, वेळ जाईल. हो ना. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जो पण कोणी मराठी लँग्वेजमध्ये हू एवर इज नॉट कम्फर्टेबल, लाईक दे आर अबेल टू अंडरस्टँड बट नॉट अबेल टू read it down or write it down in a fast way. So I'll suggest की vocab videos नका पाहू at any place. की मीही जर सपोज vocabचा व्हिडिओ टाकला असेल तर डोंट वॉच इट. vocab व्हिडिओ नका पाहू. डायरेक्टली कम्प्लिटली वॉच द पॅसेज, कारण vocab नाही लक्षात राहणार आहेत. The first point is you are not comfortable into the Marathi. So how you are going to रट्टापट्टू तर नाही करू शकत, कारण आपल्याला माहितीच नाही आहेत कुठले कीवर्ड्स येणार आहेत. सो पण रट्टापट्टी थोडी करू शकतो की हा वर्डचा मिनिंग हाय हाय हाय, को एक्झिस्टन्स वगैरे, म्हणजे काही वर्ड असू दे. सपोज स्टेक होल्डर जो की आपण काल पाहिलं होतं, संबंधित घटक, हा रट्टापट्टी मारून थोडी जाऊ शकतो ना. कुठल्याही लँग्वेजमध्ये इनफाई नाही, खूप सारे वर्ड्स आहेत, किती सारे वर्ड्स आहेत, किती सारे ना. तुम्ही कसं रट्टा मारून जाणार आहात. त्याच्यामुळे आय विल सजेस्ट की वोकॅबचे व्हिडिओ पाहणं बंद करा अँड रादर वॉच द कम्प्लीट पॅसेज, ज्याच्यामध्ये कम्प्लीट पॅसेज असेल इन एनी लँग्वेज. ठीक आहे. कोणाचाही पहा यूट्यूबवरती, विच एवर यू आर कम्फर्टेबल, कोणाचाही पहा. बट आय विल सजेस्ट टू वॉच द कम्प्लीट पॅसेज अँड नॉट द वोकॅब थिंग. वोकॅबने अजून जास्त कन्फ्युजन होईल, अजून जास्त डिफिकल्टी लेवल वाढेल, अजून वाटेल की हे काय होतं आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम्स ना आपण पूर्ण सेंटेन्स वाचून सुद्धा आपण ट्रान्सलेशन करू शकतो. बट फक्त वर्ड दिलं ना आपल्याला तेवढं एक्झॅक्टली ट्रान्सलेशन करायला, आपल्याला इझिली ट्रान्सलेट नाही करता येत. पूर्ण सेंटेन्सने आपण अंदाज लावू शकतो, आपण गेस करू शकतो की ह्या वर्डचा काय मिनिंग लावू शकतो आणि त्याने आपल्याला इझी झालं ट्रान्सलेशन. ठीक आहे. आय विल सजेस्ट यू टू नॉट वॉच वोकॅब व्हिडिओज. आय एम एम्फसायझिंग इट. वाय? कारण त्यांनी अजून अवघड वाटेल की खूप जास्त अवघड आहे हे ट्रान्सलेशन, जबकी रियालिटीमध्ये अजिबात अवघड नाही, खूप इझी थिंग आहे. अँड दिस इज जस्ट अ क्वालिफाय पेपर. ओके, लेट मी रिमाइंड यू, दिस इज जस्ट अ क्वालिफाय एक्झामिनेशन. दिस इज द मोस्ट इझिएस्ट वे टू क्लिअर द एक्झामिनेशन. ठीक आहे. बट यू जस्ट हॅव टू कीप वन थिंग, वोकॅबचे व्हिडिओ पाहणं बंद करा अँड डू वॉच द पॅसेज व्हिडिओ. ठीक आहे. बिकॉज पॅसेजने तुम्ही पूर्ण सेंटेन्स वाचल्यानंतर यू कॅन गेस द मिनिंग, और एखादा स्पेसिफिक कीवर्ड्सचा तुम्हाला सपोज मिनिंग येतही नसेल तरी तुम्ही त्याचा एक्झॅक्टली सपोज वर्डचं ट्रान्सलेशन नाही येते तुम्हाला, बट त्याचं मिनिंग तर माहीत असेल. ठीक आहे. काहीतरी माहीत असेल किंवा त्या वर्डचं मिनिंग येतही नाही आहे, बट त्या सेंटेन्सवरून तुम्ही गेस करताय की ह्या कीवर्डचा एक्झॅक्टली काय काय अर्थ असू शकतो ह्या सेंटेन्समध्ये टाकलं आहे तर. म्हणून मग तुम्ही ते सेंटेन्स पूर्ण इझिली ट्रान्सलेट करू शकता. आणि तुमची जी भीती आहे, जे की मला खूप सारे DM येत आहेत की आय एम नॉट कम्फर्टेबल इन टू द मराठी, व्हॉट शुड आय डू, मला येतच नाही मराठी वगैरे. फर्स्ट स्टॉप टू वॉच दिस वोकॅब व्हिडिओ अँड डू वॉच द पॅसेज व्हिडिओ कम्प्लिटली, ज्याच्यामुळे तुमची भीती जाईल. हे वोकॅब व्हिडिओ पाहून खूप भीती अजून वाढेल की अरे बापरे किती अवघड वर्ड्स आहेत, किती अवघड वर्ड्स आहेत. रिअलमध्ये काहीही अवघड नाही आहे. ठीक आहे. कारण मोस्टली काय ए अँड द अँड याची तुम्हाला नाही येत का ट्रान्सलेशन, याचं तर काही टाकायचंही नाही आहे तुम्हाला सेंटेन्समध्ये. पण जर तुम्ही कंटिन्युअसली असं त्याचं वाचत बसलात तर ऑब्व्हियसली तुम्हाला अवघड वाटेल. हो ना. म्हणून
पूर्ण सेंटेन्स वाचल्यानंतर आपल्याला इझी जातं ट्रान्सलेशन. ओके, दॅट्स वॉट माय पॉईंट टुडे. अँड ठीक आहे, उद्या भेटूयात आपण सगळेजण परत. चलो, बाय गाईज अँड हॅव फन फॉर द स्टडीज. काही पण प्रॉब्लेम असतील तर लेट मी कमेंट डाऊन की असं असं प्रॉब्लेम आहे. आय एम रिप्लाईंग एव्हरी वन्स. प्रत्येकाच्या कमेंटचा मी रिप्लाय करते की वॉट एव्हर दे आर फेसिंग द इश्यूज और वॉट एव्हर. ठीक आहे, कमेंट्समध्ये कळवा. ठीक आहे, जर कमेंट्समध्ये कम्फर्टेबल नसाल की अरे यार सगळे लोक पाहतील माझी कमेंट, असं कसं मी कमेंट करू की मी हा प्रॉब्लेम फेस करतो आहे, मला हे कळत नाही आहे, मला एकदम काहीही समजतील, लोक जज करतील, तर जस्ट डू इट इन टू द DM जे इंस्टाग्रामचं मी हँडल दिलेलं आहे. जस्ट डू इट ओव्हर देअर. ठीक आहे, खूप लोक करतायत तिथे DM की मॅम मला हे नाही कळत आहे, ते नाही कळत आहे. जस्ट तिथे तर मी नावही नाही घेते ना, कोणाचंच नाव नाही घेते की मला यांनी हे सांगितलं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, जर तुम्हाला जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते जस्ट डू इट ओव्हर देअर. ठीक आहे, कमेंट्समध्ये जर तुम्ही शाय असाल तर. ओके, चलो गाईज, लेट्स हॅव अ फन फॉर द स्टडीज अँड दॅट वॉज माय टाईम अँड बाय बाय.